सर्वसामान्य धनगर बांधवांची महाराष्ट्रामध्ये हा मेसेज आमदार साहेब आमची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज चाललाय. धनगर समाज खूप मोठ्या संख्येने इकडे यायला निघालाय आणि महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. एसपी साहेबांशी मी पण बोलते, पण एसपी साहेबांशी बोलणार आहे. आणि आमचा देव 3 दिवस उपाशी आहे. ह्यांना 5 राज्यातून लोक यांच्या दर्शनासाठी येतात. समजा आता शिवाजी महाराजांना आमचा कधी विरोध होता का? आताही विरोध नाही. आमची सगळ्यांची चर्चा झाली आहे. आम्ही म्हणतो पण चर्चा वारंवार नको, लवकर रिझल्ट पाहिजे. आणि यांचं एकच मागणी आहे बघा, मतमोजणी जरी गटमोजणी जे आहे मोजणी ऐका सर बोला. 1000 वर्षापूर्वीचे त्यावेळी ब्रिटिशांचं पण रेकॉर्ड नव्हतं. तुम्ही मोजणी करून धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र काय अतिक्रमण करायचंय का? कुणी काढलं फॅड? मोजायला नाही, हे रस्ता गेला कुणी फॅड कुणी काढलं? मोजणी बिजणी काय चाललंय हे? एक तर अनधिकृत तुम्ही वागताय. महाराज आमचे नाहीत का महाराज? विनंती ऐका ना सर. माझी फक्त सर माझी विनंती काय का याच्यामध्ये काय आपला याच्यामध्ये एसपी साहेबांची चर्चा झाली, त्यानुसार हा विषय निघाला. रात्री त्यानंतर आम्ही एसपी हेमाडपंथी मंदिर तुम्ही आता जमीन मंदिराला ऐका ना महाराज, चर्चा काय करायची आपण माहिती आपल्याला रात्री आमचा मुद्दा जो मार्ग आहे सन्मानपूर्वक करून घ्यावा. मी जाऊन बसतोय. आता आम्ही अंजनगाव खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. आमची सगळी देवस्थानची वीरमंडळी ठाम आहोत. रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं. आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात. हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? आणि तुम्ही काय आमचं देवस्थानावरती येणार का? त्यामुळं आम्ही त्या मोजणी करणाऱ्यांना रात्री इथून पिटाळून लावलेला आहे. दुसरी गोष्ट, एका माता भगिनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं चिखला या गावामध्ये एका महिलेला आतमध्ये पाठवून जी मोडस ऑपरेंडिटी या समाजकंटक मंडळींनी केलेली होती, तसाच प्रकार अभिजितदादा पाटील यांच्या पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेला इथं पाठवण्यात आलं आणि सेम चिखला प्रकरण घडवायचं होतं. रात्री खूप मोठं या ठिकाणी खूप मोठं कांड होणार होतं. पण आम्ही सगळी भक्त मंडळी या खेलोबाच्या तीर्थक्षेत्रावरती पवित्र ठिकाणावरती बसलेलो आहोत. ते सगळं षडयंत्र पोलीस बांधवांनी हाणून पाडलेलं आहे. आमची एकच विनंती आहे, सन्मानजनक पावित्र्य राखून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागेमध्ये, तो शासनाच्या जागेत बसवा किंवा या गावातल्या ज्या मंडळींनी हे कृत्य केलंय, धनगर समाजावर दहशत बसवण्याचं, त्यांच्या रानात बसवा.
एकर 2 एकर जागा घ्या ना त्यांची, इथं जवळच आहे रोडच्या बाजूला, आणि तिथं शिवसृष्टी उभी करा. त्यामुळं धनगर समाजाच्या अस्मितेशी, धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव, अंजनगाव हे खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून. आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय. म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे. लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतंय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल. अंजनगाव खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व शिवभक्तांनी, मराठा समाजातील युवकांनी शिवरायांचा पुतळा बसवला आहे. हा जातीवादी दलाल लक्ष्मण हाके तिथं जाऊन मुद्दाम होऊन धनगर मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि रात्री तिथं सकाळी मोजणी झालेली आहे, आणि मोजणीमध्ये तुम्हाला सांगतो जे मंदिराची जागा आहे म्हणून सांगत होता, तर ती मंदिराची जागा नसून उलट 20 गुंठ्याचं अतिक्रमण झालंय असं समजतं. या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पीडब्ल्यूडीच्या जागेत म्हणजे शासकीय जागेत बसवलेला आहे, कुणाच्याही खाजगी जागेत बसवलेला नाही. तरी पण मुद्दामहून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, या महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्यासाठी, धनगर समाज व मराठा समाजाची दंगल व्हावी हे असा प्रयत्न करत आहे हा लक्ष्मण हाके. या लक्ष्मण हाक्यापासून सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की हा जातीय सलोखा बिघडवण्यासाठी धनगर मराठा समाजाचा वाद लावत आहे, याच्यापासून सावध राहा. आणि त्यांनी जी 4 पिलावळ घेऊन तिथं जाऊन जे तुम्हाला सांगतो मराठा समाजाबद्दल गरळ वकत आहे, विष वकत आहे. लक्ष्मण हाकेला जर आज सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने व कलेक्टरांनी व राज्य शासनाने माझी विनंती आहे, लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे. महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया.